आपण कुणालाही न घाबरता या ठिकाणी पुढे आलं पाहिजे, नाहीतर आपण जर पुढे आलो नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. अन्याय सहन करू नका बंधूंनो. चुकीच्या पद्धतीने हल्ले होत असेल तर त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम आपण सर्वांनी केलं. या अन्यायाला खऱ्या अर्थाने कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. डॉक्टरांवरती जर हल्ले होत असेल आणि नर्सिंग स्टाफवर हल्ले होत असेल तर ही खऱ्या अर्थाने माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे. या ठिकाणी असणारे आमचे एमडी कर्नल साहेब असतील किंवा डॉक्टर प्रीतम सर असतील, अतिशय या बाबांची, या साईबाबांची सेवा करत आहेत. या साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या माध्यमातून एक चांगली सेवा देत आहे. तरी देखील काही लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या डॉक्टरांना बदनाम केलं जातं, त्यांच्यावरती हल्ले घडवून आणले जातात. आमच्या नर्सिंग स्टाफवर देखील हल्ले घडवले जातात. या गोष्टी कुठेतरी थांबवण्यासाठी आज जी सकाळी आमच्या प्रीतम सरांवरती ज्या काही माथे फिरूंच्या माध्यमातून जो हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज तात्काळ सेवा जी आहे इमर्जन्सी ती चालू ठेवून बाकीची सर्व वैद्यकीय सेवा आम्ही बंद ठेवलेली आहे. कारण यापुढे जर असे हल्ले होत राहिले तर आम्ही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला मानतो आणि म्हणून आम्ही संयमाने कुठलीही गोष्ट घेत असतो. पण यापुढच्या काळामध्ये जर चांगल्या डॉक्टरांवरती हल्ले होत असेल तर नक्कीच त्याच पद्धतीने त्या व्यक्तीला उत्तर दिले जाईल. ही या ठिकाणी आपल्या सर्व स्टाफच्या वतीने आपल्या सर्वांना एक गवाही देतो. सकाळी जी घटना घडली ती अतिशय चुकीची घडली, ती घडायला नको अशी घटना घडली. चांगल्या डॉक्टरांवरती हल्ले होत आहे आणि म्हणून आपण सर्व नर्सिंग स्टाफ असेल, डॉक्टरांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक निषेध सभा घेतलेली आहे. आपण प्रत्येकाने आपलं मत या ठिकाणी मांडलं पाहिजे. आपण कुणालाही न घाबरता या ठिकाणी पुढे आलं पाहिजे, नाहीतर आपण जर पुढे आलो नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. अन्याय सहन करू नका बंधूंनो. चुकीच्या पद्धतीने हल्ले होत असेल तर त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आज खरंच कौतुक केलं पाहिजे. साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आमचे कर्नल साहेब असतील, प्रीतम सर असतील, एक चांगले डॉक्टर आणि त्यांची मॅनेजमेंट या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटलेली आहे. थोरात मॅडमच्या माध्यमातून नर्सिंग स्टाफचं चांगलं नियोजन होतं तरी